नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगलीसह अन्य जिल्ह्यात आरटीओ कार्यालय कागद तपासणीत अकार्यक्षम, यामुळे कार्यालयात बरेच घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता। सांगलीसह अन्य जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयामार्फत ड्रायव्हिंगसाठी कागदपत्रे जमा करायला सांगते, परंतु या कागदपत्रांची जुळवाजुळव करायला सांगते। त्याप्रमाणे कोणतेही कागदपत्राच्या झेरॉक्सची शहानिशा करण्यासाठी या कार्यालयात सक्षम अधिकारी नसल्याचे दिसून येते। लायसन्सधारक कागदपत्रे आणून देतो, ही कागदपत्रे तपासणी करतो, ते बाहेर बसणारे अनधिकृत एजंट तोच कागदपत्रांचा गठ्ठा कार्यालयात जमा करतात। त्यावर शिक्कामोर्तब अधिकारी डोळे झाकून सही करतात, मग लायसन्सधारकाला लायसन्स मिळते। असा प्रकार गेल्या काही वर्षापासून या कार्यालयात राजरोसपणे चालला आहे। याला जबाबदार कोण, तर अनधिकृत एजंट आहेत, हे स्पष्ट होते। अशा प्रकारे बरेच प्रकार या कार्यालयाच्या आवारात घडत असतात। उदाहरणार्थ, पोलीस कसे नसले बाबतचे दाखले, घर मालकाचे रहिवासी असल्याचे दाखले, तसेच या आवारात मेडिकल तपासणी सुद्धा आर्थिक व्यवहारात कारणीभूत आहे। ऑनलाईन सुविधा म्हटले जाते, ते कार्यालय सुद्धा सेवेत नाही। बाहेरील बाजूस हवे तेवढे पैसे घेऊन ऑनलाईन सुविधा दिली जाते। गाड्या पासिंग सुद्धा एजंट सांगेल ती गाडी पास होते। जर एखादा मालक गाडी पासिंगला घेऊन आला तर त्याला कोणतेही कारण सांगून रिजेक्ट केले जाते। मग ती व्यक्ती एजंट मार्फत गेली तर त्याची गाडी लगेचच पासिंग केली जाते। यावर परिवहन मंत्री यांनी ठोस पावले उचलून सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबवावी, म्हणजे बोगस कागदपत्रांआधारे शासनाची फसवणूक होणार नाही।